हॅलो. हॅलो. हां. मला माहिती सांगा मुलाची. मुला तुम्ही कुठून बोलताय आता? आता मुंबईवरून बोलतोय. मुंबईमध्ये कुठे? वरळीमध्ये. वरळीमध्ये, बरं. आणि तुम्ही मूळ कुठले? मूळ आम्ही ह्याच्यापाशी पुण्याजवळ सासवड म्हणून आहे खेडेगाव तिथले. पुणे. हां. आणि पुण्यामध्ये आता राहतंय कोण? नाही, सासवड इथं शेती वगैरे गाव आहे ते आमचं, यादववाडी म्हणून. तिकडे कोण राहतं? तिकडं काय नाही, नुसते कोणच नाही म्हणजे राहायला. तिथे घर आहे, शेती आहे. बरं. लोकांना राहायला दिली शेती. बरं. मग केव्हा जाता सासवडला? आता सध्या तिथंच आहे आम्ही. सासवडमध्येच आहात? हा. महिना झाला राहायला आलो पोरगांनी. बरं बरं. आणि मुंबईमध्ये कुठे राहता म्हटलं? मुंबईमध्ये दूरदर्शन केंद्र आहे, तिथं आहे एक घर. आणि एक अंबरनाथला एक आहे. हां तर हां आता आम्ही वरळीच्या तिथनं भाड्याने दिले लोकांना. हां. 14,000 रुपये भाडे येतं. चाळीमध्ये येते डबल. किती भाडं आहे? 14,000 रुपये. 14,000 भाडं येतं. हां, वरळीमधले. हा. आणि आता अंबरनाथला राहायला गेलोय 2-3 महिने झालं. हां 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 हां. स्वतः बिल्डिंग मध्ये. बरं बरं बरं. आई वडील काय करायचे मुलाचे? सेंचुरी मेल नाही का, मेल कपड्याच्या मेल होता बघा, बंद पडल्या. हां 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 हां. त्यामध्ये माझी सासू पण होती आणि नवरा पण होता. बरं. ठीक आहे ठीक आहे. आता आई वडील काय करतात म्हणजे आत्ता? आई घरीच असते, वडील वारले 3 महिने झालं. बरं. तुम्ही कोण बोलता मुलाची? मुलाची आई बोलते. मुलाची आई बोलताय. बरं. तुम्हाला मुलं किती? एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं लग्न झालं? हा, झालंय लग्न. ती न्यूयॉर्कला असते नवऱ्याबरोबर. बरं बरं. हां घर बीर जगते ती. हां हां हां. बरं, ठीक आहे. आणि हा जो नवरा मुलगा आहे तो 1900 किती मधला आहे? 89. 89 मधला. ठीक आहे ठीक आहे. आणि म्हणजे जन्मतारीख किती आहे? 1/11/89. 1/11/89. बरं, ठीक आहे. आणि शिक्षण काय झालं आहे मुलाचं? शिक्षण BE इंजिनिअरिंग झालंय मेकॅनिकल डिग्री मधून. हां हां हां. आणि आता काय करतोय? जिओ कंपनीमध्ये कामाला आहे. बरं. तरी पगार किती असेल? 50,000 आहे ना. 50,000 आहे. बरं. सगळं. ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला अपेक्षा काय आहेत म्हणजे मुलीबद्दल? कमीत कमी 12वी शिकलेली असावी, फारशी काही अपेक्षा नाही. ठीक आहे ठीक आहे. कारण आई बोल. आणि मुलगी एवढी दोघंच आहेत घरामध्ये आता. हां 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 हां. बरं. आई आणि मुलगा तुम्ही याला असता म्हणजे सांताक्रूजला? अंबरनाथ, सॉरी, अंबरनाथला. हां, ठीक आहे ठीक आहे. चालेल. ठीक आहे, चालेल. बरं. आणि तुम्ही आता आई बोलताय, जरा नंबर सांगाल तुमचा, फोन नंबर? 76 76 78 78 0 0 770 770 14. 14. हा तुमचा नंबर आहे. हो आणि मुलाची जबाबदारी तुम्ही घेताय? हो हो. ठीक आहे ठीक आहे. मुलीकडून काय अपेक्षा आहेत? काय नाही, 12वी असावी आणि काय मुलाला सांभाळला नाही असावी. नोकरी वगैरे? नोकरी असली ठीक, नसलं तरी मुलगा लावणार आहे. बरं. 12वी फक्त अपेक्षित आहे तिच्याकडून. मुलगा BE इंजिनियर झालाय ना? हां, मग 12वी कशाला मुलगी बघताय? चांगली मुलगी भेटेल. सांगितले जास्तीत जास्त काही पण असू शकतं ना. हो 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 हो. तुम्हाला चांगली मुलगी भेटेल, काही टेन्शन घेऊ नका. शिकलेली भेटेल. 12वी बघायची गरज नाही आहे. पण तुम्ही आपलं म्हणताय तुमच्या अपेक्षा असेल तर बघू शकता. वाढल्यामुळे तुम्हाला काय आर्थिक अपेक्षा काय आहे मुलीकडून काय?
काही नाही, भरपूर आहे यांच्याकडे अजून. ते सासू आणि नवऱ्याचे मेल मधले 2 बिल्डिंग मध्ये घर मिळणार आहेत अजून. शेती गावी आहे, एका मुलापुरतं भरपूर आहे. हां 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 ठीक आहे चालेल. काय अपेक्षा? कमीत कमी जरी सर्व्हिस नसली तरी कमीत कमी शिक्षण 12वी असावं, म्हणजे बरोबर. मुलगा लावू शकतो जिओ कंपनी. मुलगी कुठली असावी? काही नाही अपेक्षा. सगळीकडे पाहुणे आमचे आहेत, तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, नाशिक, कुठे नाही असे नाहीत. सगळे पंढरपूर, सोलापूर, सांगोला, सगळ्या भाग हे पाहुणे पसरले, त्यामुळं कुठेही असलं तरी चालेल, असं काही नाही. बरं बरं ठीक आहे चालेल. मी हे मुलींपर्यंत पोचवतो आहे, जे रेकॉर्डिंग आहे तुमचं ते मुलींपर्यंत पोचवतो. आणि तुम्ही ते कॉल हँडल करा, म्हणजे जे काही कॉल येतील ते हँडल करा. फक्त एवढंच की काळजी घ्या, कारण फेक कॉल पण येऊ शकतात. फसवणुकी करणारे मुली असतात, म्हणजे लुटायचं वगैरे मुलांना, असे प्रकार आजकाल चालतात. त्याच्यामुळे कसं त्याच्यापासून सावध राहा. मुलीचं घर आहे का बघा, कसंही असू दे, मोडकं तुडकं, पण घर असायला पाहिजे हे बघा. त्याशिवाय नाही ना, सगळी माहिती काढल्याशिवाय पुढे हां, जाणार. माहिती काढल्याशिवाय जाऊच नका पुढे अजिबात. थोडे दिवस बोला, लगेच होकार देऊ नका. हो ते पण आहे. ठीक आहे चालेल चालेल. अजून काय सांगायचं आहे का? नाही, काय नाही सांगितलं, तुम्ही विचारलं तेवढं सांगितलं. ठीक आहे. हा जो फोन नंबर तुम्ही सांगितला तुमचा, तो फोन नंबर लागतो ना? हाच फोन नंबर आहे. आणि मुलाच्या बायोडाटावर सुद्धा 2 मोबाईल आहेत, मुलाचा स्वतःचाही. हां, मुलगी जेव्हा कॉल करेल, मुलगी किंवा मुलीचे नातेवाईक जेव्हा तुम्हाला कॉल करतील, तेव्हा तुम्ही मुलाचा बायोडाटा संपूर्ण पाठवा त्यांना, फोटो वगैरे ते, आणि त्यांचा पण फोटो बायोडाटा घ्या तुम्ही. आणि एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करा, भेटून बघा एकमेकांशी. कुठलेही आर्थिक व्यवहार करू नका. हां ठीक आहे चालेल ठीक आहे. तुमच्याकडे पण मुली येतात? काल ऍडव्हर्टाईज बघितली होती मी. माझ्याकडे येतच असतात मुली, असं काही इश्यू नाही आहे. फक्त मी कोणाची काय होतं माहिती आहे, मी जबाबदारी कोणाची घेत नाही, आणि मी स्वतः मुलींचे नंबर कोणाला शेअर करत नाही. किती म्हणजे जवळचा व्यक्ती असेल तरी मी मुलींचे नंबर शेअर करत नाही. कारण कसं, कुठेही काही धोका झाला तर आपला जो चॅनल आहे, प्रामाणिकपणे चॅनल आहे, कुठेही 2 नंबरचे प्रकार मी करत नाही. चालेल ना? तुमचं लग्न होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कॉल स्वतःहून येतील. कॉल येतच राहणार तुम्हाला, जोपर्यंत व्हिडिओ काढत नाही तोपर्यंत मध्ये कॉल येत राहणार. म्हणजे कसं, सुरुवातीला जरा जास्त येतात, परंतु विषय कसा आहे, नंतर जसं व्हायरल होईल तसं तुम्हाला भरपूर कॉल येतील. मग समजलं ना? हां, सुरुवातीला पटापट कॉल येतील, पण नंतर येतच राहणार तुम्हाला कॉल मध्ये असे. जे कॉल तुम्ही घेत राहा, कारण कसं आहे, फक्त एवढंच की काळजी घ्या स्वतःची. ठीक आहे चालेल ठीक आहे. ज्या मुली इंजिनियर नवरा शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा मुलगा आहे. वरळी मुंबईमधला आहे, आणि अंबरनाथला पण त्यांचं फ्लॅट आहे, आणि वेल सेटल फॅमिली आहे. त्यांना अपेक्षा नाही आहे, 12वी शिक्षण पण चालतं आहे त्यांना. पण जर सुशिक्षित मुलगी असेल तर तिने सुद्धा कॉल करायला हरकत नाही. आणि सगळं वेल सेटल फॅमिली आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा मुलीनो म्हणजे समोरच्या पार्टीची चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका. हा जो मुलगा आहे त्याला प्रत्यक्षात बघा, प्रत्यक्षात भेटा, आणि मग ठरवा काय तुमची काय बोलाचाली असेल ती. मुलीनो, आम्ही जे संपर्क देतो ते खरेखुरे असतात. त्यांच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरी माहिती आम्ही पुरवतो. कुठलाही दिशाभूल करत नाही. कुठलीही दिशाभूल करताना आढळलो तर आमच्यावर रीतसर जी काय कारवाई आहे ती कारवाई तुम्ही करू शकता. कुठलाही फसवणुकीचा प्रकार आम्ही करत नाही आहेत, आणि कुठलाही म्हणजे मानसिक त्रास ग्राहकांना होणार नाही याची काळजी पुरेपूर आम्ही घेतो आहे. ज्या लोकांना आमचं कार्य आवडतं त्यांनी नक्की शेअर करायला हरकत नाही. तुमचे ग्रुप असतील कुठे, म्हणजे तुमचे फॅमिली ग्रुप असतील म्हणा, किंवा तुमचे मीटिंगचे ग्रुप असतील, किंवा इतर ठिकाणी, किंवा विवाहाचे ग्रुप असतील, तर तिथे शेअर करायला हरकत नाही. कारण जास्तीत जास्त व्हायरल होऊ देत, कारण आमचं जे काम आहे ते इतरांपर्यंत पोहोचू देत, जेणेकरून लग्न पटपट जमतील.
मुलींना टोटली फ्री पडतं आहे. मुलींना पैसे द्यायची गरज नाही, कारण इथे डायरेक्ट नंबर मिळत आहेत. कुठल्याही मध्यस्थाच्या नादी लागायची गरज नाही आहे. इथे तुम्हाला डायरेक्ट नंबर भेटत आहेत. नवरा मुलाचे संपर्क आम्ही डायरेक्ट देतो. कुठलाही मध्यस्थ नसतो, त्यामुळे फसवणुकीचे प्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे. आणि स्वतः मुली स्वतःच्या मर्जीने सिलेक्ट करतात, म्हटल्यानंतर घटस्फोटचं प्रमाणसुद्धा कमी राहील. घटस्फोट होणार नाहीत याची काळजी आम्ही घेतो शक्यतो. माहीत नाही आम्हाला, शेवटी प्रत्येकाची मनं आहेत. भविष्यात काय घडेल आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही जेवढं करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आहे. जर आमचं काम आवडलं असेल तर तुम्ही इतर ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे कळवा, म्हणजे नक्की आम्ही काय करतो आहे आणि काय केलं पाहिजे आम्हाला ते सुद्धा तुम्ही कळवू शकता. पुढे शेअर करा. धन्यवाद.